नमस्कार. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वां जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. 77 मनाचे श्लोक. समर्थ म्हणताहेत की या राघवाचं काम, रामाचं काम निष्कामतेने करायचं. की मला आता हे काम केलं तर यामुळे मला हे मिळेल आहे किंवा ते मिळेल, जे काय म्हणजे आपण कित्येक वेळेला बघितलं असेल ना की आता मी किती इतके हजार जप केला तर याची पीडा कमी होऊन जाईल, इतके जप केलं तर मला हे मिळून जाईल, ते मिळून जाईल. हे नाही, नाम घ्यायचं तर निष्काम घ्यायचं. प्रयत्न गोष्ट वेगळी आहे आणि निष्काम प्रयत्न सुद्धा वेगळी गोष्ट आहे. आणि सकाम म्हणजे काहीतरी पाहिजे म्हणून प्रयत्न करणं हे वेगळं आहे. आणि फक्त रामच पाहिजे म्हणून काम करणं त्याला निष्काम काम म्हणतात. सरळ सरळ हिशोब आहे समर्थांचा. करी रूप स्वरूप सर्व जीवांचे, की प्रत्येक जीव आहे तो शिव आहे. जीव आहे म्हणजे शिव आहे. सरळ सरळ त्याची आपण सेवा करायची. आणि यावर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जे देखील भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. की कोणता जीव असला, किती त्रास देणार असो, काही असो, त्याची सेवा करायची. आता ते असतं की नाही की आपण रोजच एखाद्या माणसाबरोबर राहत असलं का तुमचं हेच आहे वगैरे वगैरे, ते एखाद 2 मिनिट वगैरे ठीक आहे, असं माणसाच्या याच्यात होऊन जातं कधी कधी बोलणं वगैरे. पण तरीही देवानी ती व्यक्ती आपल्या जीवनात पाठवली आहे म्हणून त्याची आपण सेवा करायची. देवानी कोणाला पाठवलं तर तो देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह झाला. आणि देवानी कोणाला तरी पाठवलं आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्याची सेवा केली तर ती देवाला पोहोचते. या दृष्टीने आपण बोलू शकतो, म्हणू शकतो, आचरणात आणू शकतो. कधी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, की आपला छंदच असा पाहिजे की आपण सतत भगवंताशी एकरूप होऊन शिव भूत्वा शिवम यजत असंच करतो आहोत. त्याचेच गुण गातोय, त्याचीच सेवा करतोय. गुण गाणे म्हणजे काय, फक्त रामराम म्हणणे म्हणजे जी गुण गाणे, की आपण स्वयंपाक करणे, ऑफिसचे कामं करणे, लोकांची सेवा करणे, हे पण गुण गाणं नाही झालं का? हे सुद्धा गुण गाणंच आहे. गुण गाणं इंटू ऍक्शन, वेदांत इंटू ऍक्शन. किती कर्मभूत झालेलं आहे आपलं. कर्म हेच गुण आहेत. हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता, की हरी कीर्तनावर इतका विश्वास पाहिजे की प्रत्येक वृत्ती, प्रत्येक श्वास, प्रत्येक डोळ्यांची उघडझा, प्रत्येक कर्म, इकडे बघणं तिकडे बघणं, असं करणं तसं करणं, तुमची गाडी चालवताय, सायकल चालवताय, पायी चालताय, श्वास घेत आहे, प्रत्येक भगवंताच्या कृपेनेच होत आहे. हा विश्वास पाहिजे. आणि माहित हूँ विश्वास में, म्हणजे जसं आपल्या संत कबीरांनी म्हटलेलंच आहे की विश्वास आहे तर सगळं आहे, विश्वास नाही तर काहीच नाही. नास्तिक लोकांचा सुद्धा विश्वास असतं की आता बघा आपल्या भारतामध्ये डावीकडनं वाहनं चालवतात, उजवीकडनं तिकडनं येणारी वाहनं असतात, आहे की नाही. नास्तिकाचा विश्वास असतो की लोक हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतील. कुठे ना कुठेतरी विश्वास असतोच माणसाचा. तर आपण त्या परमात्म्यावर, सर्व काही करणारा, बोलणारा, चालणारा, आपल्याला जिवंत ठेवणारा, आपल्याकडनं आता बोलवून घेणार आहे, त्याच्यावर आपण विश्वास का नाही ठेवला? आणि विश्वासामध्ये 0%, 99% आणि 100% विश्वास असं काही नसतं. एक तर आहे किंवा नाही. ठीक आहे. तर पूर्ण प्रत्येक वृत्तीकडे लक्ष ठेवून भगवंतावर विश्वास ठेवून आपण जीवन जगायचं. इतकं सुंदर सांगितलं आहे. मग त्यालाच जोडून दुसरा श्लोक आलेला आहे. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काय. खरं तर सगळेच श्लोक एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. पण विश्वास, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, ज्याचा रामावर विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. त्याच पामराला सर्व काही बाधा होते. आता बाधा होते म्हणजे काय, की का आपल्याला सतत सुख, शांती, समृद्धी मिळेल?
कधी आपल्याला दुःख होणारच नाही, कधी आपल्याकडे काही वाईट गोष्ट, कोणी देह सोडून जाणारच नाही असं नसतं. बाधितेचा अर्थ की ते नेहमी म्हणतात ना, ती इंग्लिशमध्ये म्हण आहे की लाईफ इज 99% व्हॉट हॅपन्स टू यू, 1% हाऊ, म्हणजे 1% व्हॉट हॅपन्स टू यू, 99% हाऊ रिस्पॉन्स टू व्हॉट हॅपन्स टू यू. की जीवन जे आहे ते 99% तुमच्या जीवनात जे घडतं त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देता, तो साध आहे, त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देता हे आहे. आणि 1% जे काय होतं ते 1% जे होणार ते होणारच आहे. ठीक आहे. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. प्रभू रामचंद्र आहेत महाराज, ते स्वामी आहेत, ते कैवल्य देणारे आहेत. कैवल्य प्राप्ती, ब्रह्मज्ञान, आत्मप्राप्ती, मुक्ती, अशा याच्यातही बरेचसे स्तर असतात म्हणतात लोक. आपण कमीत कमी मुक्ती तर मिळूया, कमीत कमी कैवल्य प्राप्ती तर मिळूया. आपण आधीच बघितलंय की सद्गुरुपद वगैरे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे, जसं भगवान शिवानी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. संत, महंत, भगवंत, शिवभित्वा शिव म्हणजे जे त्याच्याही पलीकडे, सद्गुरुपद पासून सगळे त्याच्याही पलीकडे, निर्विकल्प समाधीच्या पलीकडे 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 अनंत स्तर आहेत. कमीत कमी मुक्ती तर मिळवा, कमीत कमी कैवल्य प्राप्ती तर मिळवा असं ते म्हणतात. वृथा वाहणे देह संसार चिंता. उगाच देहाची आणि संसाराची चिंता व्हायची नाही. याचा अर्थ असा नाही की आपण काळजी घ्यायची नाही. याचा अर्थ असा आहे की व्यवस्थित शिवभूत्वाम शिव जे जसं आहे तसंच शरीर माध्यम खलु धर्म साधनम, या मानवी देहानेच आपल्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे, हे पण सत्य आहे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं लिमिटेशन, प्रत्येक गोष्टीचा खरा अर्थ काय तो समजून घ्यायचा. जो भगवंत खरं पाहिलं तर इतक्या मोठ्या मोठ्या आकाशगंगाने एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालवू शकतो, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो लोकांच्या शब्दांमध्ये, एवढ्या छोट्या गोष्टी करू नाही शकत, करू शकतो. ठीक आहे का? तर त्यामुळे आपला देह, संसार आणि चिंता या सोडूनच द्यायला पाहिजे. आपल्याकडनं आपण पूर्ण प्रयत्न करायचे, सचोटीने, सद्विचार, सदाचार, सत्प्रवृत्ती, सात्विक भावाने आपण सगळं करायचं, पण चिंता नाही करायची. चिंतेला चितेवरच जाऊन टाकायचं, म्हणजेच रामावर विश्वास सतत राहू शकतो. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण दोन्ही श्लोक बघूया. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. ठीक आहे. अहो जाणारा राम विश्वास नाही, तया पामारा बाधिजे सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. इतका विश्वास पाहिजे तर सगळं शक्य आहे. आपल्याला कैवल्य प्राप्तीपासून सगळं काही शक्य आहे असं समर्थ रामदास म्हणत आहेत. तर आपण असं 24 तास 7 दिवस प्रत्येक क्षणाला आपण जीवन, सुंदर जीवन जगता यायला पाहिजे आणि जगायला पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद.